लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्ता वाटप निधी मंजूर झालेला आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी पाहताय. पहिल्याच टप्प्यामध्ये जवळजवळ 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे आता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होतील. महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 22 फेब्रुवारी तारीख येऊन गेल्यानंतरही मिळालेला नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला ज्या आहेत त्या चिंतेत आहेत. बऱ्याच जणींना आता असं वाटतंय की आपली लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना काही चूक झालेली आहे का, किंवा मग आपली KYC चुकलेली आहे का, आणि म्हणूनच आपल्याला हे पैसे येत नाही आहेत का. तर असं अजिबात नाही आहे. मात्र लाडक्या बहिणींना अद्यापही एकाही लाडक्या बहिणीला जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत. ते मिळालेले नाही म्हणून काळजी करू नका. तुम्हालाही हे पैसे जे आहेत ते फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या 98 कोटी रुपयांचा निधी आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाचा 98 कोटी 45 लाख निधीचा वापर लाडक्या बहिणींसाठी केला जाणार आहे. 256 या आर्थिक वर्षांसाठी 3,960 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. जानेवारीचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाचा 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता आलेली आहे. पहिल्यांदा तर असं सांगण्यात येतं की मुख्यमंत्री साहेब जे आहेत ते सांगायचे की विरोधकांच्या मते की आम्ही हे पैसे जे आहे ते देणारच नाही, असं मुख्यमंत्री साहेब सांगतात. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार. आता पुढे निवडणुकीनंतर ह्या योजना बंद होणार. निवडणुकीनंतर पैसे देता येणार नाही. आणि दुसरीकडे ते भाषणामध्ये सांगतात की हे पैसे रुपये देत आहेत, आम्ही निवडून आलो तर 2100 रुपये देणार आहोत. यांच्याकडे पैशांचं झाड आहे. काहीतरी एक ठरवा आणि काहीतरी एक बोला, असं मुख्यमंत्री साहेब जे आहेत ते एका सभेमध्ये बोलले आहेत. आणि ज्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही हे पैसे जे आहेत ते पहिल्या दिवसापासून अगदी आम्ही जोपर्यंत सत्तेत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यावरती येत राहतील. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. तुम्हाला नक्कीच हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो येणार आहे. तो बंद होणार नाही. ही देखील सर्वच महिलांना जवळजवळ हा हप्ता जो आहे तो येणार आहे. परंतु KYC करत असतानाच बऱ्याच महिलांकडून चूक झालेली आहे आणि ती चूक काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. बऱ्याच जणींना जेव्हा KYC करण्याचा ऑप्शन दिलेला होता त्यावेळी बऱ्याच महिलांनी KYC केली आणि त्याच्यामध्ये KYCच्या अपडेशनमध्ये महिलांकडून चूक झालेली आहे आणि याच चुकीमुळे बऱ्याच महिलांची नावं जी आहे ती कट करण्यात आलेली आहेत, रद्द करण्यात आलेली आहेत. कारण लाडकी बहीण योजना KYC जेव्हा अपडेट करायची होती त्याच्यामध्ये एक ऑप्शन होता आणि त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो की नाही हा ऑप्शन आहे. तर त्या ठिकाणी बऱ्याच महिलांनी भरतो असं लिहिलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच महिलांची नावं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहे. परंतु त्यातून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचा KYC फॉर्म जो आहे तो चुकलेला असेल तर त्यांनी एडिट करण्यासाठी सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. आणि या ज्या चुका आहेत त्या सुधारण्यासाठी 30 मार्च ते 31 मार्चपर्यंत जी मुदत वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही KYC जी आहे ती जर चुकलेली असेल तर तुम्ही चेंज करू शकता आणि तुमच्याकडून झालेल्या चुका ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या तुम्ही टाकू शकता. म्हणजे तुमचे पैसे जे आहे ते तुम्हाला चालू होऊ शकतात. आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता येईल असं तर आता सांगण्यात येत आहे. पण शक्यतो फेब्रुवारी महिना जो आहे तो सुद्धा आता संपत आलेला आहे आणि त्याच्याबद्दल काहीही बोललं जात नाही आहे की पैसे कधी दिले जातील, कसे दिले जातील किंवा कधी दिले जातील. तर याच्यामुळे फेब्रुवारी महिना जो आहे तो तर कदाचित तुम्हाला भेटणार नाही आहे. पण सध्या तरी जानेवारीचे पैसे तुम्हाला मिळू शकतात. पण जानेवारी जो रखडलेला हप्ता आहे तो तर तुम्हाला मिळणारच आहे. प्रत्येक महिलांना 1500 रुपये मिळणार आहे. बऱ्याच बहिणींचं असं सुद्धा मत आहे की KYC केल्यानंतर आमचे डिसेंबर, नोव्हेंबर, जानेवारी असे 3 हप्ते जे आहेत तर ते मिळालेले नाहीत.
तर KYCच्या चुकांमुळे हे पैसे जे आहेत ते रखडण्यात आलेले आहेत आणि याच्यामुळे तुम्हाला जे पैसे आहेत ते मिळालेले नाही आहेत. परंतु जेव्हा तुम्ही KYC अपडेशन व्यवस्थित कराल तेव्हा तुम्हाला ते पैसे नक्की मिळतील. लाडकी बहीण योजनेचा तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे. परंतु हा हप्ता नेमका कुठल्या तारखेला जमा होईल याच्याबद्दल काही शाश्वत माहिती नाही आहे. बघा, तांत्रिक अडचणी किंवा लाडक्या बहिणींचे 1500 न येण्यामागचं कारण काय आहे त्यांचीच मोठी अपडेट आहे आता समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल. त्याच्यासोबत बघा, काही लाडक्या बहिणींचं नोव्हेंबर आणि डिसेंबर असेल. हे मागचे जे 2 हप्ते आहे ते KYCतील चुकीमुळे या ठिकाणी भेटलेले नव्हते. ते देखील थकलेले हप्ते आता कधीपर्यंत भेटू शकतात याची देखील अपडेट आपण बघत आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये खात्यामध्ये जमा न होण्याचं नक्की कारण काय आहे? तांत्रिक अडचण की अन्य कारण? शासनाची नवीन अधिकृत अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत देणे ही देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सध्या अनेक चर्चासत्र चालू आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात न जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ज्यांची ती आर्थिक कामं आहेत किंवा वेळोवेळी होत नाही आहेत ते हप्ते जमा होत आहेत. मात्र वेळेवरती पैसे न जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता बघा, सरकारने त्यांच्यासाठी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. लाडक्या बहिणींना एक तारीख फिक्स केल्यावर त्या महिन्यामध्ये हप्ते भेटल्यास लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाहीत. तर तुम्हाला वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करावी? नक्की सांगा. तशी मागणी देखील नक्की करा की या ठिकाणी लाडक्या बहिणींची अनेक कामे जी आहेत ती रखडून पडतात. वेळेवरती पैसे न भेटल्यामुळे त्यांना खूप साऱ्या कठीणाईचा सामना करावा लागतो. विविध आर्थिक काम असतं, वेळोवेळी त्यांना काही करता येत नाही. बघा, लाडक्या बहिणींचे सध्या संभ्रम आहे की नाराजी निर्माण झाली आहे की वेळेवरती पैसे जे आहेत ते मागच्या जवळपास 5 ते 6 महिन्यापासून भेटताना दिसत नाहीत. तर ही योजना तर तुमची चालू राहणार आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं आहे की योजना तर बंद होणार नाही आहे. सध्या बघा, GR देखील या ठिकाणी आलेला आहे आणि जानेवारी महिन्याचे पैसे देण्याचा जो GR आलेला आहे, मात्र तो पैसे मग नेमके कधी भेटणार याच्यासाठी काही तांत्रिक अडचणी वगैरे आहेत की काय ते देखील आपण पुढे बघूयात. फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे तरी या ठिकाणी रक्कम जमा होताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळे ही योजना बंद झाली की काय? कागदपत्रांमध्ये काय अडचणी आहेत? हे काय असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनाने पडलेला आहे. आता निर्माण होता असणाऱ्या प्रश्नाला उत्तर तर दिलंच पाहिजे. प्रत्यक्षात मात्र ही परिस्थिती तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे निर्माण झालेली आहे. बघा, तांत्रिक प्रक्रिया जसं की या ठिकाणी जो निधी असेल किंवा प्रशासकीय पातळीवरचं जे काम या ठिकाणी स्पष्ट आणि फास्ट पद्धतीने व्हायला पाहिजे ते न झाल्यामुळे या ठिकाणी हा उशीर जो आहे तो होत आहे. या ठिकाणी झालेल्या उशिरामुळे खूप जण नाराज आहे. आपण बघतोय यावेळी निधी उपलब्ध होण्यास उशीर झाल्यामुळे जानेवारीचा हप्ता वेळेत वितरित होऊ शकला नाही अशी माहिती सध्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. बघा, महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती म्हणजे निधीचा अभाव म्हणजे निधी जो आहे तर तो वेळेत उपलब्ध झालेला नाही आणि त्यामुळे या ठिकाणी हा जानेवारीचा हप्ता थोडा रखडलेला आहे, लेट झालेला आहे. बघा, आता 98.45 कोटी रुपये इतका निधी जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे महिला व बालविकास विभागाकडून. मात्र याचं वितरण अचूक सुरू झालेलं नाही. याचं वितरण आता या पुढच्या आठवड्यामध्ये कधीही सुरू होऊ शकतं आणि महिला व बालविकास विभागाकडे हे सर्व वर्ग झाल्यानंतर तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती केली जाते. तर या संदर्भातला निर्णय जो आहे तो झालेला आहे. निधी वितरण प्रक्रिया ही आहे सुरू होण्याची लवकरात लवकर शक्यता आहे. यामुळे लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असे संकेत मिळत आहेत. तर हा फक्त 1500 रुपयांचा हप्ता तुम्हाला असेल. याच्यासोबत
तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता भेटेल की नाही तेही पुढे आपण पाहूयात. त्याच्यासोबत थकीत पैसे राहिलेले होते KYCमुळे त्याच्याबद्दल काय निर्णय होऊ शकतो पुढे आपण बघणार आहोत. तसेच काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, बँक खात्यांची तपासणी आणि आधार लिंक प्रक्रियेमुळे थोडा विलंब झाल्याची चर्चा आहे. खात्यांची माहिती अचूक नसल्यास, बँक तपशिलातील त्रुटी असल्यास पैसे जमा होण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थींनी आपली कागदपत्रे, बँक माहिती अद्ययावत असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. असंही आव्हान आता समोर आलेलं आहे. तर बघा, या ज्या तांत्रिक प्रक्रिया आहेत त्याच्यामुळे देखील हा तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता लेट झालेला आहे. आणि तर आता सर्वांचं लक्ष फेब्रुवारीचे पैसे जमा होतात की नाही याकडे लागलेले आहे. ही मागे न्यूज मध्ये आपण बघितलं होतं की या ठिकाणी तुम्हाला एकत्रित 3 हप्ते भेटू शकतात असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र 4,500 रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 3 महिन्यांचे पैसे येऊ शकतात असं सांगितलं होतं. ज्यांचे थकीत होते, पैसे राहिलेले होते तर त्यांना चालू हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटतील असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र सध्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी जर फेब्रुवारीचा हप्ता जानेवारीच्या हप्त्यासोबत द्यायचा असेल तर त्याच्यासाठी GR देखील येणं गरजेचं होतं. म्हणजेच त्याचा निधी जो आहे त्याची तरतूद हा जो जानेवारी महिन्याचा निधी देण्याच्या GR मध्ये आलेला नाही आहे. फेब्रुवारी हप्त्याची तरतूद नसल्यामुळे तुम्हाला सध्या एकच हप्ता भेटण्याची शक्यता आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही बोललं जाते. मात्र याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या अधिकृतपणे या ठिकाणी 1,500 रुपयांचा तुमचा जानेवारीचा हप्ता देण्याच्या संदर्भातील चर्चा मात्र होत आहेत. जसे शासनाकडून स्पष्ट तारखेची नोंद अजून झालेली नाही आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्याबद्दल या ठिकाणी फेब्रुवारीचा जवळपास निम्मा महिना संपून चालला आहे. शेवटचा आठवडा चालू होतोय त्याच्यामुळे या ठिकाणी शेवटच्या आठवड्यामध्ये नक्कीच तुम्हाला जानेवारीचे 1,500 रुपये भेटतील अशी आशा बाळगूया. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी जी मोठी बातमी आहे ती म्हणजे KYC नंतर या तारखेपर्यंत तुमचे थकीत म्हणजेच रखडलेले पैसे भेटण्याची शक्यता आहे. 31 मार्चपर्यंत देखील तुम्हाला KYC करण्यास मंजुरी आहे. पुढील अंतिम मुदत दिलेली आहे आणि मान्यवरांचं असं म्हणणं आहे की रखडलेले हप्ते वितरित होणार आहेत. म्हणजे ज्यांची या ठिकाणी KYC अपात्रतेमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झालेला होता त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी ज्या वेळेस आता बघूया तुमची KYC 31 मार्चपर्यंत आहे. 31 मार्चपर्यंत सर्वांची KYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल. मग त्यानंतरच त्याच्यामध्ये पात्र महिलांना पैसे येणार आहेत. म्हणजे जो हप्ता आहे तो आणि तुमचे मागील थकलेले हप्ते देखील तुम्हाला याच महिन्यात मिळून जातील. पण तुमच्या कागदपत्रांमध्ये जर काही गडबड असेल आणि KYC जर व्यवस्थित झालेली नसेल तर मात्र तुम्हाला पैशांसाठी खूप वाट पाहावी लागणार. तर ते पैसे मिळण्याचे काही चान्सेस नाही आहेत. त्यामुळे ज्यांची KYC राहिली असेल त्यांनी KYC तत्पर करून घेणे आणि KYC करताना कुठल्याही चुका करू नये. तुमचं काय मत आहे? जानेवारीचा हप्ता कधी येईल तुमच्या मते? तर ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.